ऑटोमेटेड लिक्विड कल्चर म्हणजेच मिजिट मशीनमध्ये बेडका नमुना तपासणी कशा पद्धतीनं करतात त्याची माहिती घेऊयात. चाचणीचं तत्व, लिक्विड कल्चर DST चाचणीचा हेतू, बेडका नमुना संकलन आणि वाहतूक, नमुन्यांवरील प्रक्रियेची पद्धत, DST साठी लागणारं साहित्य, निर्जंतुकीकरण व लेबल करणं, सप्लिमेंट ऍड करण्याची कृती, ड्रग्ज ऍड करण्याची कृती, इनोक्युलम तयार करणं, ग्रोथ कंट्रोल ट्यूब तयार करणं व इनोक्युलेशन करणं, टेस्ट ड्रग असणाऱ्या ट्यूबचं इनोक्युलेशन करणं. मिजिट 960 या मशीनमध्ये AST म्हणजेच अँटी मायक्रोबियल ससेप्टिबिलिटी टेस्टिंग सेट्स ठेवणं व काढणं. चाचणीचं तत्व, TB जीवाणूंचे आयसोलेटेड कल्चर हे कंट्रोल व औषध टेस्ट करायच्या ट्यूबमध्ये टाकण्यात येतं. ज्या औषधांची संवेदनशीलता तपासायची आहे ते औषध टेस्ट ट्यूबमध्ये ठराविक मात्रेत टाकण्यात येतं. टेस्ट ट्यूबमधील व कंट्रोल ट्यूबमधील TB जीवाणूंच्या झालेल्या वाढीची तुलना करण्यात येते. या तुलनेनुसार औषधाच्या संवेदनशीलतेचे मशीनवर निष्कर्ष प्राप्त होतात. जर TB जीवाणूंचे आयसोलेटेड कल्चर कंट्रोल ट्यूबमध्ये वाढले परंतु ठराविक औषधांची मात्रा असलेल्या ट्यूबमध्ये वाढले नाही तर या औषधास जीवाणू सेन्सिटिव्ह आहेत असं मानलं जातं. आयसोलेट कल्चर हे कल्चर ट्यूब बरोबर औषध टाकलेल्या टेस्ट ट्यूबमध्येही वाढलं तर त्या औषधास रेझिस्टन्स आहे असं समजण्यात येतं. लिक्विड कल्चर व DST करण्यासाठी मायकोबॅक्टेरियल ग्रोथ इंडिकेटर ट्यूब म्हणजेच मिजिट ही अत्याधुनिक पद्धत आहे. या पद्धतीत स्वयंचलित यंत्राद्वारे चाचणी करून निष्कर्ष डॅशबोर्डवर उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. NTEP अंतर्गत कार्यरत असणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये सद्यस्थितीत मॉक्सिफ्लॉक्सेसिन, लिनेझोलिड, पायरिझिनामाइड या औषधांसाठीची कल्चर DST ही चाचणी केली जाते. भविष्यात क्लोफाझिमाइन, बिडाक्विलिन व डेलामॅनिड या औषधांची चाचणी करण्यात येणार आहे. कल्चर DST चाचण्या ह्या IRL तसंच वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या कल्चर अँड DST लॅबमध्ये केल्या जातात. काही ठिकाणी कार्यक्रमाअंतर्गत आउटसोर्स्ड प्रायव्हेट लॅबोरेटरीतून ही चाचणी करून घेण्यात येते. लिक्विड कल्चर DST चाचणीचा हेतू, पल्मोनरी व एक्स्ट्रा पल्मोनरी क्षयरुग्णाचे नमुने हे फर्स्ट लाईन, सेकंड लाईन आणि न्यूअर अँटी TB ड्रग या औषधांस सेन्सिटिव्ह आहेत का हे तपासण्यासाठी LC-DST ही चाचणी करण्यात येते. नॅट टेस्टिंग केल्यानंतर MTB डिटेक्टेड रीफ रेझिस्टन्स आहेत ते नमुने मॉक्सिफ्लॉक्सेसिन, लिनेझोलिड, पायरिझिनामाइड या औषधांची कल्चर DST करण्यासाठी पाठवण्यात येतात. भविष्यात क्लोफाझिमाइन, बिडाक्विलिन व डेलामॅनिड या औषधांसाठी तपासणी करण्यात येईल. जर फर्स्ट लाईन LPA मध्ये INH रेझिस्टन्स आढळून आल्यास त्याच नमुन्यावरती मॉक्सिफ्लॉक्सेसिन, लिनेझोलिड, पायरिझिनामाइड, क्लोफाझिमाइन या औषधांची चाचणी केली जाते. ज्यांचे बेडका नमुने फॉलोअप शेड्यूलमध्ये LC व स्मिअर परीक्षण केले असता पॉझिटिव्ह आले आहेत त्यांची पुढे LC-DST टेस्टिंग केली जाते. H मोनोपोली औषधोपचारादरम्यान पाठपुराव्यासाठी 3ऱ्या अथवा 6व्या महिन्याअखेरीस स्मिअर अथवा लिक्विड कल्चर चाचणी करण्यात येते. शॉर्टर ओरल औषधोपचारादरम्यान पाठपुराव्यासाठी 3ऱ्या व 4थ्या महिन्याअखेरीस स्मिअर आणि 3ऱ्या, 6व्या व 9व्या महिन्याच्या अखेरीस लिक्विड कल्चर चाचणी करण्यात येते. लॉंगर ओरल औषधोपचारादरम्यान पाठपुराव्यासाठी 3ऱ्या, 4थ्या, 5व्या आणि 6व्या महिन्यांच्या अखेरीस आणि त्यानंतर 3 महिन्यातून एकदा
लिक्विड कल्चर चाचणी करण्यात येते. एच. मोनोपॉली औषधोपचारादरम्यान पाठपुरावा लिक्विड कल्चर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास 4 औषधांसाठी व शॉर्टर ओरल औषधोपचारादरम्यान पाठपुराव्यामध्ये केव्हाही व लॉंगर ओरल औषधोपचारादरम्यान 6 महिन्यानंतर कल्चर चाचणी पॉझिटिव्ह आल्यास 6 औषधांची DST चाचणी करण्यात येते. बेडका नमुना संकलन आणि वाहतूक. कल्चर DST चाचणी करता बेडका नमुने हे कोनिकल ट्यूब मध्ये घेऊन ट्रिपल लेअर पॅकेजिंग करून IRL अथवा कल्चर DST अथवा आउटसोर्सेस प्रायव्हेट लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात येतात. नमुन्यांच्या प्रक्रियेची पद्धत. बायोसेफ्टी लेव्हल 2 कक्षात थर्मोकॉल बॉक्स उघडून बेडका नमुना असणाऱ्या कोनिकल ट्यूब व लॅब फॉर्म्स काढून घेण्यात येतात आणि त्यांची नोंद लॅब रजिस्टरमध्ये करण्यात येते. सर्व नमुन्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. पाठपुरावे नमुने थेट LC व LC DST चाचणीसाठी दिले जातात. मायकोबॅक्टेरियम ग्रोथ इंडिकेटर ट्यूब म्हणजेच मिजेट ही लिक्विड कल्चर करण्यासाठीची स्वयंचलित अत्याधुनिक पद्धत आहे. या चाचणीद्वारे नमुन्यांमध्ये क्षयरोगाचे जीवाणू आहेत का व ते असल्यास त्याची वाढ करून निश्चित निदान करण्यात येते. DST प्रोसिजर ही निगेटिव्ह प्रेशर रूम म्हणजेच BSL-3 आणि बायोसेफ्टी कॅबिनेटमध्ये केली जाते. DST साठी लागणारं साहित्य. पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट्स जसे की हेअर कॅप, सर्जिकल गाऊन, N95 मास्क, ग्लव्ज, शू कव्हर, 5% फिनॉल, 70% अल्कोहोल, टिश्यू पेपर, ट्रायपॉड स्टँड, डिस्पोजेबल बॅग्स, रबर बँड, 15 ml कोनिकल ट्यूब, मिजेट ट्यूब, सेट कॅरियर, 1000 व 200 मायक्रोलीटर पिपेट, ART टिप बॉक्स 1 ml, 200 मायक्रोलीटर टिप बॉक्स, मार्कर पेन, OADC सप्लिमेंट्स, साया सप्लिमेंट्स, पायरिझिनामाइड सप्लिमेंट्स, सलाइन, प्रिपेअर्ड ड्रग्स जसं SIRE, S स्ट्रेप्टोमायसिन, I आयसोनियाझिड, R रिफॅम्पिसिन, E इथॅम्ब्युटॉल, PZA म्हणजे पायराझिनामाइड, LNZ लिनेझोलिड, मॉक्सी 1 मॉक्सीफ्लॉक्सेसिन 1 कल्चर पॉझिटिव्ह ट्यूब्स. निर्जंतुकीकरण व लेबल करणे. SOP प्रमाणे बायोसेफ्टी कॅबिनेट 5% फिनॉल व 70% अल्कोहोलच्या सहाय्यानं निर्जंतुक करावे. UV लाईट सुरू करावा. मिजेट ट्यूब्स व 15 ml कोनिकल ट्यूबला लेबल करावे. पहिली मिजेट ट्यूब GC म्हणजेच ग्रोथ कंट्रोल म्हणून लेबल करावी व इतर मिजेट ट्यूब्स वेगवेगळ्या औषधाप्रमाणे लेबल कराव्यात. DST पद्धतीमध्ये कल्चर ट्यूब मधील सॅम्पल हाताळण्या अगोदर सप्लिमेंट ऍड करणे, ड्रग्ज ऍड करणे या कृतींची पूर्तता करावी. सप्लिमेंट ऍड करण्याची कृती. 800 मायक्रोलीटर ग्रोथ सप्लिमेंट GC ट्यूब सहित सर्व ट्यूबमध्ये ऍड करावे. वेगवेगळ्या औषधांसाठी वेगवेगळ्या सप्लिमेंटचा पुरवठा केलेला असतो. ड्रग ऍड करण्याची कृती. ठराविक
ठराविक कॉन्सन्ट्रेशन प्रमाणे तयार केलेले 100 मायक्रोलिटर औषध GC ट्यूब सोडून इतर संबंधित औषधांच्या मिजिट ट्यूबमध्ये ऍड करावे. इनॉक्युलम तयार करणे. स्मिअरमध्ये AFB दिसल्यास, ब्रेन हार्ट इन्फ्युजन अगारवर ग्रोथ नसल्यास, SD बायोलिन ही इम्युनोक्रोमॅटोग्राफिक टेस्ट पॉझिटिव्ह असल्यास, वरील सर्व तीनही निकष पूर्ण करीत असलेल्या कल्चर पॉझिटिव्ह ट्यूब्स या फर्स्ट लाईन, सेकंड लाईन आणि न्यूअर ड्रगची कल्चर DST चाचणी करण्यासाठी निवडण्यात येतात. मिजिट मशीनमधून पॉझिटिव्ह ट्यूबसाठी सिग्नल दाखविल्यानंतर लगेचच त्याच दिवशी DST न करता तदनंतर ती पॉझिटिव्ह ट्यूब इन्क्युबेटरमध्ये 37 डिग्री तापमानात इन्क्युबेट केली जाते व नंतर पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी डायल्युशन न करता थेट इनॉक्युलेशन करू शकतो. त्याचप्रमाणे 3 ते 5 दिवसांच्या पॉझिटिव्ह असलेल्या ट्यूबचे डायल्युशन याप्रमाणे करावे. 1 ml मिजिट ब्रॉथ 4 ml सलाईन मध्ये डायल्यूट करून 1:5 डायल्युशन तयार करावे. 5 दिवसानंतरच्या पॉझिटिव्ह असलेल्या ट्यूबचे नवीन मिजिट ट्यूबमध्ये सब कल्चर करावे. वरील सर्व कृती बायोसेफ्टी लेवल 3 मध्ये करावी. ग्रोथ कंट्रोल ट्यूब तयार करणं व इनॉक्युलेट करणं. स्ट्रेप्टोमायसिन, रिफॅम्पिसिन, INH आणि इथॅम्ब्युटॉल साठी ग्रोथ कंट्रोल ट्यूब तयार करण्याची प्रक्रिया. मूळ मिजिट ट्यूब वोटेक्स मशीननं घुसळून घ्यावी व त्यानंतर 5 ते 10 मिनिटं थांबावं. निर्जंतुक पिपेटनं 100 मायक्रोलिटर ग्रोथ सस्पेन्शन हे 9.9 मिलीलिटर सलाईनमध्ये टाकून 1:100 म्हणजेच 1% ग्रोथ सस्पेन्शन तयार करावं. वरील ग्रोथ कंट्रोल सस्पेन्शननं 3 ते 4 वेळा ट्यूब वर खाली करून मिक्स करावी. ग्रोथ कंट्रोल सस्पेन्शन मधून 0.5 ml सस्पेन्शन ज्या ड्रग करता DST करायची आहे त्या लेबल केलेल्या मिजिट ट्यूबमध्ये मायक्रोपिपेटच्या सहाय्यानं टाकावे. स्ट्रेप्टोमायसिन, INH, रिफॅम्पिसिन, इथॅम्ब्युटॉल यापैकी ज्या औषधांची DST करावयाची असेल त्या औषधांचं लेबल मिजिट ट्यूबवरती लावण्यात येतं. वरील सर्व कृती BSL 3 मध्ये करावी. टेस्ट ड्रग असणाऱ्या ट्यूबचे इनॉक्युलेशन करणे. मूळ मिजिट ट्यूब वोर्टेक्सच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यावी व 5 ते 10 मिनिटे थांबावे. योग्य रीतीनं 0.5 ml ग्रोथ सस्पेन्शन मूळ मिजिट ट्यूबमधून घेऊन SIRE औषधे असलेल्या ट्यूबमध्ये मायक्रोपिपेटच्या व एरोसोल प्रतिबंधक टिपच्या सहाय्यानं घालावे. प्रत्येक ट्यूबसाठी वेगळी टिप वापरावी. सेडिमेंट स्थिर राहील याची काळजी घ्यावी. ट्यूबचं झाकण घट्ट बंद करून 3 ते 4 वेळा वर खाली करून मिक्स करावी. सूचना: लायोफिलाइज्ड औषधं 2 ते 8 डिग्री सेंटीग्रेड या तापमानामध्ये साठवून ठेवावं. एकदा उघडलेले रिकन्स्टिट्यूट केलेले ड्रग सोल्युशन जर शिल्लक राहिले तर त्याचे एलिकॉट करून -20 डिग्री सेंटीग्रेड अथवा त्यापेक्षा कमी तापमानात 6 महिन्यापर्यंत किंवा मुदतबाह्य दिनांक ह्यापैकी जे आधी असेल तोपर्यंत साठवून ठेवावे. फ्रोझन करून ठेवलेले सोल्युशन एकदा डीप फ्रीझरमधून बाहेर काढल्यानंतर पुन्हा वापरू नये.
मिजिट 960 मध्ये AST सेट्स ठेवणे आणि काढणे. तयार केलेल्या मिजिट ट्यूब ठेवण्यासाठी AST कॅरियर वापरला जातो. जेवढ्या ट्यूब्स आहेत त्या प्रमाणात 2, 5 अथवा 8 यापैकी AST कॅरियर घ्यावी. सुरुवातीला ग्रोथ कंट्रोल ट्यूब बारकोड असलेल्या डाव्या बाजूस ठेवावी. नंतर इतर मिजिट ट्यूब हलवून घेतल्यानंतर कॅरियरमध्ये ठेवावी. सदर कॅरियर मशीनमध्ये स्कॅन करून लोड करावा व ड्रॉवर बंद करावा. मिजिट मशीनमध्ये एकूण किती DST लावल्या आणि त्यापैकी किती DST काढावयाच्या आहेत हे मिजिट मशीनवर दर्शवलं जातं. त्यानंतर ड्रॉवर ओपन करून वरच्या दिशेनं असणारा बाण दिसतो, म्हणजेच अपवर्ड एरो. या बाणावर क्लिक करावं. त्यानंतर ज्या DST कॅरियर सेटवर हिरवा लाईट दिसेल ते आपल्याला काढावयाचे आहेत. पायराझिनामाइड DST, PZA. PZA DST मध्ये खालील बाबींचा फरक आहे. मिजिट ट्यूब ऐवजी PZA ट्यूब आणि आवश्यक सप्लिमेंट यांचा पुरवठा केला जातो. 2 सेट AST कॅरियरचा वापर केला जातो, एक GC आणि दुसरं औषध. PZA DSTचा कृतिक्रम हा SIRE DST प्रमाणे आहे. सेकंड लाईन DST लिनेझोलिड व मॉक्सिफ्लॉक्सिसिन करिता सेकंड लाईन DSTचा कृतिक्रम हा SIRE DST प्रमाणे आहे. वरील सर्व DST करता लागणाऱ्या औषधांचं प्रमाण याप्रमाणे घ्यावं. ऑटोमेटेड लिक्विड कल्चर म्हणजेच मिजिट मशीनमध्ये बेडका नमुना तपासणी कशा प्रकारे केली जाते याबाबत आपण शिकलेल्या मुद्द्यांची माहिती याप्रमाणे. चाचणीचं तत्व, लिक्विड कल्चर DST चाचणीचा हेतू, बेडका नमुना संकलन आणि वाहतूक, नमुन्यांवरील प्रक्रियेची पद्धत, DST साठी लागणारं साहित्य, निर्जंतुकीकरण व लेबल करणं, सप्लिमेंट ऍड करण्याची कृती, ड्रग्ज ऍड करण्याची कृती, इनॉक्युलम तयार करणं, ग्रोथ कंट्रोल ट्यूब तयार करणं व इनॉक्युलेशन करणं, टेस्ट ड्रग असणाऱ्या ट्यूबचं इनॉक्युलेशन करणं. मिजिट 960 या मशीनमध्ये AST म्हणजेच अँटी मायक्रोबियल ससेप्टिबिलिटी टेस्टिंग सेट्स ठेवणं व काढणं.